हिंदू धर्मातील सर्व 12 महिन्यांना विशेष महत्त्व आहे। त्यापैकी एक म्हणजे मार्गशीर्ष महिना। या महिन्यात विशेष करून महाराष्ट्रात वैभव लक्ष्मींचं व्रत केलं जातं। मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी घटस्थापना करून महालक्ष्मीचं व्रत केलं जातं। आपल्या कुटुंबात धनधान्य समृद्धी नांदावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं यासाठी सुवासिनी हे व्रत करतात। त्यामुळे जाणून घेऊयात यंदा मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होतोय याबद्दल। 2024 मधील मार्गशीर्ष महिना हा 2 डिसेंबर पासून सुरू होतोय। या वर्षीचा पहिला गुरुवार 5 डिसेंबरला असणार आहे। या दिवशी विनायक चतुर्थी व्रत देखील असणार आहे। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार नेमके कोणते याविषयी जाणून घेऊयात। पहिला गुरुवार 5 डिसेंबर, दुसरा गुरुवार 12 डिसेंबर, तिसरा गुरुवार 19 डिसेंबर आणि चौथा व शेवटचा गुरुवार 26 डिसेंबर। मार्गशीर्ष महिन्यातील या व्रताची मांडणी आणि त्याची पूजा कशी करावी हे पाहूयात। एका चौरंगावर तांदूळ पसरून त्यावर कलश ठेवावा। कलशामध्ये पाणी भरून त्यावर आंब्याची पानं आणि नारळ ठेवावा। नारळाला महालक्ष्मीचं प्रतीक म्हणून सजवावं। यासाठी तुम्हाला दागिने, गजरा यांचा वापर करता येईल। बाजारातील देवीचे मुखवटे जे मिळतात ते सुद्धा तुम्ही यासाठी वापरू शकता। देवी पुढे 5 फळे मांडावीत। काही ठिकाणी 5 पानांचा विडा देखील मांडला जातो। पूजा मांडल्यानंतर देवीचं महात्म्य आणि कथा यांचं वाचन करावं। यानंतर देवीची आरती करावी। नैवेद्यासाठी लाह्या, गुळा, बत्ताशे हे तुम्ही ठेवू शकता। शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करावं आणि सुवासिनींना बोलवून हळदी कुंकू समारंभ करावा। देवी लक्ष्मीसारखाच श्रीकृष्णालाही मार्गशीर्ष समर्पित असल्याचं म्हटलं जातं। शास्त्रानुसार मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णाला प्रिय कदाचित तुम्हाला हे ठाऊक नसेल, मार्गशीर्ष नाव हे श्रीकृष्णाचं देखील नाव आहे। असं म्हणतात की या महिन्यात श्रीकृष्णाची मनोभावे पूजा केल्यास इच्छित फळ नक्कीच मिळतं। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला नक्की सबस्क्राईब करा।